मग ह्यांना आम्ही जेव्हा पैसे वगैरे दिले तर 6 वर्ष झाले त्यांनी आम्हाला फ्लॅटही दिलेला नाहीये. तर ते म्हणतात की मी या आठवड्यात देतो, पुढच्या महिन्यात देतो, दिवाळीला देतो असंच म्हणून त्यांनी आमची 6 वर्ष झाले त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे. नाव काय कॅन्डिडेटचं? कॅन्डिडेटचं नाव आहे स्वातिताई बाळू भिसे. नमस्कार, मी मोहित पटेल. आपण पाहत आहात पुणे लोक. महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि एक अत्यंत त्याला दुःखद घटना म्हणता येईल की ती समोर आलेली आहे की इथे एक मांजरी केशवनगर काही स्थानिक आहे आपल्यासोबत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या प्रभागामध्ये जे उमेदवार उभे राहिलेले आहेत 8.5 लाख रुपयाचं फ्लॅट त्यांच्याकडनं घेतलं होतं. त्यांनी त्यांची अक्षरशः आयुष्यभराची जमापुंजी जोडून एक रुपया जोडून त्यांच्याकडे जो त्यांचं सोनं वगैरे होतं त्यांनी ते सगळं तोडून 8.5 लाख रुपयाचा त्यांनी फ्लॅट घेतला होता आणि नेमकं त्यात त्यांची काय फसवणूक झालेली आहे आज आपल्यासोबत ते जोडलेलं आहे. आपण त्यांच्याकडे जाऊन घ्या. काय नाव आहे तुमचं? मेरा नाम तस्लीम तंबोली है. काय नेमकं प्रकार आहे काय झालं? नेमकं प्रकार हा आहे की 2020 आम्ही एक बिल्डर म्हणून हा दीपक रतिलाल ओव्हाळ यांच्या थ्रू आम्ही मांजरी केशवनगर या ज्या फ्लॅट घ्यायसाठी गेलो होतो. तर हे आधी म्हणाले होते की हे पृथ्वीराज बाळू भिसे यांचे हे सहकारी आहेत, हे सोबत आहेत म्हणून पार्टनरशिपमध्ये आहात म्हणून ना. तर आधी ह्यांनी आमच्याकडून असं सांगून ह्यांच्या अकाउंटला 4-4.5 लाख रुपये माझ्याकडून घेतले आणि नंतर म्हणाले की जे पण अमाऊंट असेल तुम्ही ह्यांना द्या म्हणून. मग ह्यांना आम्ही जेव्हा पैसे वगैरे दिले तर 6 वर्ष झाले त्यांनी आम्हाला फ्लॅटही दिलेला नाही आहे आणि त्याच्यानंतर 1 वर्षाचं ॲग्रीमेंट केलं होतं की ते म्हणाले होते की हे जे 8.5 लाख रुपये आहेत त्यांनी हा मला चेक दिलेला आहे. याच्या आधी त्यांनी मला 1 लाखाचं चेक दिलं होतं की कारण की मी व्याज भरत आहे, मी माझे दागिने वगैरे ठेवले आहेत मुथूट फायनान्समध्ये. तर ते म्हणाले होते की मी तुम्हाला नाही का 1 लाख रुपयाचा चेक देतो. त्यांनी तो सुद्धा चेक बाउन्स केला होता आमचा. आणि आता ते म्हणत आहेत की नाही का जेव्हा पण त्यांना पैशांचं सांगितलं तर ते म्हणतात की मी या आठवड्यात देतो, पुढच्या महिन्यात देतो, दिवाळीला देतो, न्यू इयरला वगैरे देतो असंच म्हणून त्यांनी आमची 6 वर्ष झाले त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे. माझं हेच म्हणणं आहे की आम्ही गरीब लोक आहोत, आम्ही भाड्याने राहतो. तर आम्ही म्हणजे आमच्या डोक्यावर आमच्या मुलांच्या डोक्यावर आमची एक छत व्हावी म्हणून आम्ही हा फ्लॅट घेतला होता. पण आमची अत्यंत म्हणजे खूप अशी बेकायदेशीरपणे आमची फसवणूक केली आहे या दोघांनी सुद्धा. याची कंप्लेंट अजून तुम्ही कुठे केली का? पोलीस डिपार्टमेंट असो कुठे? अजून सुद्धा आम्ही केली नाही कारण की आम्हाला म्हणजे कसं होतं की म्हणजे जसे आम्ही पैसे दिले त्यांनी तसे आम्हाला रिटर्न करावे. आम्हाला हे सगळं करायचं वगैरे नव्हतं. पण हे लिटरली हे 6-7 वर्ष झाले हे आम्हाला नुसतं म्हणजे फसवतातच आहेत की म्हणजे पुढच्या महिन्यात देतो, 4 महिन्यात देतो. 1 महिन्याचं सुद्धा आपण हे बघू शकता की आम्ही हे ॲग्रीमेंट केलेलं आहे. तरीसुद्धा त्यांनी 1 वर्षामध्ये हा 30 तारखेचा चेक आहे त्यांनी हा सुद्धा बाउन्स केलेला आहे. त्यांनी आतापर्यंत काही पैसे दिले नाहीत. आतापर्यंत किती पैसे तुम्हाला परत केले? 1 रुपयाही त्यांनी अजून परत केलेला नाही आहे ना. आधी 4 ते 5 वर्षांनी तुम्ही तक्रार का नाही केली? ते म्हणत होते की तुम्हाला फ्लॅट देतो म्हणजे नाही का 6 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये मी तुम्हाला फ्लॅट देतो असं ते आम्हाला म्हणत होते ना. ते प्रभाग क्रमांक काय आणि तुम्ही ती का कॅन्सल केलं? आम्ही ते कॅन्सल याच्यासाठी केलं होतं की ते म्हणजे रजिस्ट्रेशन होत नव्हतं म्हणून आणि आम्हाला हे आधी माहिती नव्हतं. हे रजिस्ट्रेशन होत नव्हतं म्हणून ते बिल्डिंगवरती लोन नव्हतं होत ना. हे माहिती कधी झालं तुम्हाला? हे आम्ही जेव्हा लोन वगैरे करायला गेलो ना तेव्हा आम्हाला हे सगळं कळलं. याची माहिती तुम्ही त्यांना दिली का त्या बिल्डरला? हां दिली आम्ही त्यांना. त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही की रजिस्ट्रेशन बंद आहे काय वगैरे काहीच नाही. फक्त बोलत होते आम्ही तुम्हाला ताबा तुम्हाला 1 महिन्यामध्ये देतो, 20 दिवसांमध्ये देतो, 2 महिन्यामध्ये देतो. अजूनपर्यंत दिले नाहीत. आम्ही वाट बघून ते कॅन्सल करून टाकलं रजिस्ट्रेशन होत नाही म्हणून. तर आम्ही कॅन्सल केल्याच्या नंतर मग ते म्हणले ॲग्रीमेंट बनवलं 1 वर्षाचं आम्ही. तर ते म्हणले 1 वर्षाच्या आतमध्ये आम्ही देतो तुला सगळेच पैसे देतो आम्ही म्हणले. त्या ठिकाणी तुम्ही फ्लॅट घेतला होता म्हणजे ते किती मजल्याची बिल्डिंग होती? ते 5 मजल्याची बिल्डिंग होती. आणि ते इनलिगल होतं का कसं होतं ते? डॉक्युमेंट तर सगळे इनलिगलच होते. पण आमचं लोन पण झालं ते काही रजिस्ट्रेशन न झाल्यामुळं ते आम्हाला कॅन्सल करावं लागलं. ते तुमची मुख्य मागणी काय असणार पुणे लोकशाहीतर्फे? आम्हाला फक्त आमचे हक्काचे पैसे परत पाहिजे आम्हाला. ठीक आहे. ते प्रभाग नंबर कोणता होता, एरिया कोणता होता, कॅन्डिडेट कोणत्या पक्षामधून उभं राहिलेलं ते काँग्रेसमधून उभं राहिलेले आहेत. त्यांची वाईफ उभं राहिलेले ते पण नाही, त्यांची वाईफ उभं राहिलेली आहे. प्रभाग क्रमांक कोणता आहे? प्रभाग क्रमांक 14. एरिया कोरेगाव पार्क, मुंडवा, केशवनगर. नाव काय कॅन्डिडेटचं? कॅन्डिडेटचं नाव आहे स्वातिताई बाळू भिसे. ठीक आहे. नक्कीच हे एक आपल्यासोबत होते की त्यांना पहिले फ्लॅट देण्याच्या नावाने त्यांच्याकडे पैसे उकळण्यात आले. नंतर जेव्हा त्यांना ते फ्लॅट इनलिगल फ्लॅट हे कळाल्यानंतर त्यांनी जेव्हा ते पैशाची परतावा मागितलं त्यानंतर त्यांनी चेक दिलं पण ते पण चेक बाउन्स झालेलं आहे. आणि असे हे गरीब कुटुंब आहे त्यांच्यासोबत असा अन्याय होत असेल तर हे खूप मोठा प्रश्न आहे. आणि आता ते इलेक्शनमध्ये उभे आहे तर जनतेने खरंच यांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. अशीच बातमीपत्र पाहण्यासाठी पाहत राहा पुणे लोक.